चला, पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा त्यांच्या दुकानातील काही औषधांवर जीएसटीचा दर 12% आहे, तर सीजीएसटी आणि एसजीएसटीचा दर काढा. चला लक्ष द्या. पहिलं गणित, सराव संच किती आहे रे? सराव संच आपला 4.1. हे बघा, चला सराव संच 4.1. गप्प सारे. सगळ्यात पहिला प्रश्न लक्ष द्या. पहिलं बोला, जीएसटीचा दर किती टक्के आहे रे? 12%. गणितावरती लक्ष द्या, तर काय तर तुम्हाला येईल. आणि त्यांनी तुम्हाला काय करायला सांगितलंय? सीजीएसटीचा दर आणि एसजीएसटीचा दर. ठीक आहे. आताच मी तुम्हाला म्हणलं हा पप्पा आहे, पप्पाची प्रॉपर्टी दोघांना अर्धी अर्धी भेटणार. अरे हा की नाही? मग ओरली कोणीही सांगू शकतं हे 6% असेल आणि हे पण किती असेल? 6. तर फॉर्म्युला आहे सीजीएसटीचा दर बरोबर एसजीएसटीचा दर हे दोघं समान असतात ना. हे दोघं कसे असतात? पण या दोघांना हाफ हाफ भेटणार. काय हाफ हाफ भेटणार या दोघांना? जीएसटीचा दर. जो जीएसटीचा दर आहे तो अर्धा अर्धा भेटणार यांना. बोला, अख्ख्या जीएसटीचा दर किती आहे? 12 पैकी दोनाने भागायचं 12ला. बेके बेसकी 6 एके 6. 6%. याचा अर्थ तुमचं उत्तर आलं सीजीएसटीचा दर बरोबर किती टक्के आणि एसजीएसटीचा बी दर किती टक्के? 6%. समजलं? पुढच्या गणितामध्ये बघा, एका वस्तूवरील सीजीएसटीचा दर 9% आहे. त्याच्याचा दर सीजीएसटीचा. हे बघ, सीजीएसटीचा दर किती टक्के आहे? 9%. तर एसजीएसटीचा दर किती? हे बघा, तर एसजीएसटीचा दर सांगा रे. ओरेली सांगा. ओरेली दोघं समान असतात ना? नाही ना. अजून काय काढायचंय? जीएसटीचा दर. पप्पाला पण काढायचंय. जीएसटीचा काय काढायचंय? दर सांगा. सीजीएसटी आणि एसजीएसटी दोघं वेगळे असतात की समान असतात? माहिती लिहायचं. काय यायचं बघा, सीजीएसटीचा दर बरोबर एसजीएसटीचा काय रे? दर. बोला, सीजीएसटीचा दर किती आहे? 9% बरोबर एसजीएसटीचा काय रे? दर. म्हणून एसजीएसटीचा दर किती टक्के येणार? 9%. पण अजून तुम्हाला काढायचं बाकी आहे ना काय? जीएसटी. मग जीएसटी कसं काढणार? जीएसटीचा दर जीएसटीचा काय रे? दर. जीएसटीचा दर कसा काढणार? सीजीएसटीचा दर अधिक एसजीएसटीचा दर. या दोघांना प्लस केलं की हा भेटेल, कारण की दोघं मिळून हा बनतो. बर, आताच बघितलं ह्याचा किती टक्के आलंय, याचा किती टक्के आलंय, दोघं मिळून किती टक्के होणार?
हा तुमचा काय आला जीएसटीचा, बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 बोला, प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय दिले? मेयर्स रिटेल पेंट ने प्रत्येकी 2800 करपात्र किंमतीचे लस्टर पेनचे 2 डबे विकले. किती डबे विकले? हे बघा, एकूण डबे किती आहेत रे? 2. शेलर, एका डब्याची किंमत किती आहे? किती? 2800. एका डब्याची किती किंमत आहे? 2800. जीएसटीचा दर 28% आहे. सगळ्यांनी लक्ष देऊन सांगा, जीएसटीचा दर सांगा रे किती आहे? 28%, बरोबर आहे. येस. तर तुम्हाला सांगायचंय सीजीएसटी व एसजीएसटी ला किती रुपये असतील? तर तुम्हाला काढायचंय सीजीएसटी रुपीज, किंवा आपण असं म्हणूया सीजीएसटी ची रक्कम काढायची आपल्याला, आणि एसजीएसटी ची बरोबर आहे, सीजीएसटी ची रक्कम आणि एसजीएसटी ची रक्कम काढायची, बरोबर आहे. येस. दादा कसं काढणार ते? तर सगळ्यात पहिलं काढायला लागणार 2 डब्यांना किती रुपये लागले, बरोबर आहे. 2 डब्यांना किती रुपये लागले? बोला, एक डबा कितीला भेटलेला? एक डबा 2800. 2 डब्यांना किती लागेल? 2 गुणिले 2800. हे बघा, 2 डब्यांची एकूण, त्याला म्हटलं आता करपात्र रक्कम. ते कसं काढणार? एकूण डबे एकूण काय रे? डबे गुणिले एका डब्याची काय रे? किंमत. बोला, एकूण डबे किती आणले आपण? एक डबा किती रुपयाला होता? मग 2 डबे किती रुपयाला पडणार? 28 दुने 56. 28 दुने 56. किती झिरो आहेत पुढे? मला सांगा, 2 डबे एवढ्याला पडणार. आता 2 डब्यांवरती आपल्याला काढायला लागणार पहिला जीएसटी. जीएसटी दिले तुम्हाला 28%. मग ते 28% किती तुकडे करायचे? अर्धे ह्याचे असणार, अर्धे ह्याचे असणार, बरोबर. इथे आपण काढतोय जीएसटी ची रक्कम, बरोबर. बनवला जीएसटीचा पर्सेंटेज अपॉन 100 इंटू करपात्र काय रे? रक्कम. बोला, जीएसटीचे टक्के किती टक्के आहेत रे? 28 भागिले 100. करपात्र रक्कम किती आहे? 5600. कट करायची. मग 28 गुणिले किती रे? 56. 2 झिरो कडे. इकडचा किती? इकडचा किती? मग मला सांगा, 28 गुणिले किती करायचे? 56. बोला, किती येतात? 68 48. 6 दुने 12 आणि 4 85 40. 5 दुने 10 आणि 4 14. 8 6 5 1. किती आलं? 1568. हे काय काढलं तुम्ही? जीएसटीची. आता तुम्हाला काय काढायचंय? सीजीएसटीची रक्कम आणि दोन्ही रक्कम वेगळ्या असतात की सेम असतात?
हे बघा मग सीजीएसटी ची रक्कम बरोबर एचडीएसटी ची रक्कम बरोबर या दोघींच्या मध्ये इक्वल टाकलं, कारण की दोघी समान असतात, पण या दोघी अर्ध्या असतात. कोणाच्या अर्ध्या असतात? जीएसटीच्या. जीएसटीची काय रे रक्कम सांगा. अख्खा जीएसटी तुम्ही आताच काढलाय, किती आले अख्खा जीएसटी? 1568. कितीने भागायचं त्याला? बोला. बे 7 14 बे 8 16 बे चौक 8 किती आलं? 784 एके 784. बोला हा काय असणार? 784 सीजीएसटी पण आणि एसजीएसटी पण इथे लिहायचं. म्हणून सीजीएसटी ची रक्कम बरोबर 784 व एसजीएसटी ची रक्कम बरोबर किती रे? 784. माहिती पडलं गणित तुम्हाला? मला सांगा, एक डबा किती रुपयाला भेटलेला? 2800. मग 2 डबे कितीला भेटतील? 5700 मध्ये किती टक्के जीएसटी काढला आपण? 28%. 28%च किती आन्सर आलं तुमचं? 28च 1508. हे कशाची रक्कम आहे? मग जीएसटीची ही रक्कम एकाला भेटणार की दोघांना भेटणार? याला पण आणि कसे भेटणार? हाफ हाफ ना, बरोबर. आपण मग हाफ केलं मग हे आलं. मग एवढे याचे पण आहेत आणि एवढे याचे, बरोबर आहे. चला प्रश्न क्रमांक कितवा? बघा प्रश्न क्रमांक 4. बघा प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय सांगितले? खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत. खेळण्यातली एक कार आहे, त्याची किंमत जीएसटी करासह. जीएसटी करासह म्हणजे काय? त्या किमतीमध्ये जीएसटीचे पैसे जोडलेले आहेत. म्हणजे कसं आहे बघा, समजा ती कार 1000 रुपयाची असेल आणि जीएसटी असेल 200 रुपयाचा, तर ह्याची किंमत किती झाली? 1200. ही जी 1200 आहे ही जीएसटी करासकट आहे, कारण की याच्यामध्ये 200 हे रुपये आहेत आणि 200 हे पाणी आहे. तसं जीएसटी करासह किंमत किती आहे मला सांगा? किती आहे? 1770. जीएसटीचा दर 18% आहे. जीएसटीचा दर किती आहे? 18%. आणि पुढे काय सांगितलंय? अच्छा चौथा बाकी आहे का? ओके चौथा भाग, सॉरी. एका रिस्टवॉच बेलची करपात्र किंमत दिली आहे. करपात्र मध्ये जीएसटी नाही. बघा करपात्र किंमत किती आहे? करपात्र किंमत 586. जीएसटीचा दर सांगा. जीएसटीचा दर किती टक्के आहे? 18. प्रश्न काय विचारलाय? तर ग्राहकाला तो बेल किती रुपयाला पडेल? हे कसं काढतात मला सांगा. 500 रुपयाचं बेल्ट आहे आणि दुकानदार काय म्हणतो ह्याच्यावरती 50 रुपयाचा टॅक्स आहे. मग तो दुकानदार आपल्याला किती रुपयाला विकेल? ते 500, कारण की टॅक्सचे पैसे दुकानदार आपल्याकडनं घेतात. ही कशाची किंमत आहे? बेलची. आणि हा त्याच्यावरचा काय आहे? कर. दोघांना जोडलं की हे भेटतं. मला सांगा इथे बेल्ट किती रुपयाचा आहे? एवढ्या रुपयाचा. आणि त्याच्यावरती कर किती आहे? या दोघांना काय करायला पाहिजे? मग आपल्याला काय भेटणार? बेल्टची किंमत. बरोबर आहे. सगळ्यात पहिलं तुम्हाला काय काढलं पाहिजे? जीएसटीची किंमत.
जीएसटीची रक्कम, बघा जीएसटीच्या रकमेचा फॉर्म्युला हे बघा आताच लिहिला होता. कुठे लिहिलं? हा बघा जीएसटीची रक्कम. काय सूत्र आहे तर मला सांगा. जीएसटीचे टक्के भागिले 100 गुणिले करपात्र, या बघा जीएसटीचे टक्के भागिले 100 गुणिले काय म्हटलं सांगा मग आता. करपात्र रक्कम आहे का तुमच्याकडे? किती करपात्र रक्कम? 586 करपात्र, आणि जीएसटीचा दर 18%. सांगा जीएसटीचा दर किती आहे? 18 भागिले 100 गुणिले जीएसटी करपात्र रक्कम किती आहे? 586. दादा आता काय करायचं? आता काय नाही करू शकत. आता या दोघांचा गुणाकार करायचा, या दोघांचा गुणाकार करायचा आणि यांनी भागायचं. बरोबर आहे? येस. सांगा कसा गुणाकार करू? 586 गुणिले किती रे? 18. बोला 8 सक 48, 4 8 8 64, 4 68 बोलले 6 8 पंचे 40, 40 आणि 6 46, 1 सक 6 1 8 8 1 5 5, इथे 8 8 14 8 14 ने 15 5 9 ने 10. किती उत्तर आलं? 10,548 भागिले हा गुणाकार कोणाचा आहे? याचा आणि याचा. हा उरलाय ना. बघा खाली किती झिरो येत तुम्हाला माहिती आहे. किती उत्तर येईल मग? 2 झिरो आहेत ना, मग 2 संख्या सोडून चिन्ह द्यायचं. मग किती उत्तर येणार? 105.48. बरोबर आहे. तुम्हाला कशाची किंमत काढायची? ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला पडेल, तुम्हाला काढायचे बेल्टची किंमत. म्हणून काय रे? बेल्टची काय रे? बेल्टच्या किमतीचं सूत्र करपात्र रक्कम अधिक जीएसटीची रक्कम. काय रे? जीएसटीची रक्कम. बोला करपात्र रक्कम किती आहे? 586. आणि जीएसटी किती आला तुमचा? जीएसटी आता 105.48. बरं ह्या दोघांना काय करायचे आता? प्लस करायचे. बोला 586 अधिक 105.48. बरं इथे किती आले? पॉईंटच्या खाली 6 आणि 5 8 आणि 1 5 आणि 1 6. किती आलं? 691.48. म्हणजे तो बेल्ट आपल्याला एवढ्याला पडेल. कारण की बघ एवढी तर किंमत त्या बेल्टचीच आहे आणि एवढा कर द्यायचा आपल्याला. म्हणजे एवढे दोघांना प्लस केलं तर एवढ्या रुपयाला आपल्याला तो बेल्ट काय होणार आहे? पडणार. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक किती चाललाय आता? 5. काय सांगितलं? खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह किंमत किती आहे? 1,770. त्याला असं लिहायचं जीएसटी करासह किंमत. बोला जीएसटी करासह किंमत किती आहे? 1,770. हे मला सांगा या रकमेमध्ये जीएसटी आहे की नाही? आहे. जीएसटी करासह किंमत आहे ती. पुढे जीएसटीचा दर सांगा. जीएसटीचा दर किती आहे? जीएसटीचा काय रे? दर किती टक्के आहे? 18%. पुढे सांगा. तर सीजीएसटी आणि काय काढायचंय? एसजीएसटीची रक्कम तुम्हाला काढायचंय. सीजीएसटी ची काय काढायची आपल्याला? रक्कम. त्याचबरोबर आपल्याला काय करायचंय? एसजीएसटी ची काय काढायची आहे? रक्कम. बरोबर. दादा
याचं काय सूत्र येतं? जीएसटी करासह किंमत याचं काय सूत्र येतं? तुम्हाला काय काय करायचंय बेटा? अजून काय करायचंय? करपात्र किंमत पण काढायचंय. तर त्या कारची करपात्र किंमत सीजीएसटी आणि एसजीएसटी चे गणन करा. म्हणजे तुम्हाला सीजीएसटी ची रक्कम, एसजीएसटी ची रक्कम आणि काय करायचंय? करपात्र रक्कम. ठीक आहे, एवढं काढायचं. सगळ्यात पहिलं करपात्र रक्कम काढायची की नाही? करपात्र रक्कम तुमच्याकडे आहे नाही म्हणून तिला अजून करायची. समजा करपात्र रक्कम किती मानूया? एक्स मानू. आता याचं सूत्र सांगतो. याचं जीएसटी करासह किंमत, जीएसटी करासह किंमत याचं सूत्र येतं जीएसटी करासह किंमत. जीएसटी करासह किंमत कशी भेटते? ही अशी भेटते. करपात्र रक्कम प्लस त्याच्यामध्ये काय जोडलाय? जीएसटी. करपात्र रक्कम प्लस जीएसटी रक्कम, या दोघांना मिळून हे भेटत काय? जीएसटी करासह किंमत. जीएसटी करासह किंमत कशी भेटते? करपात्र रक्कम प्लस जीएसटी रक्कम. आता मला सांगा तुमच्याकडे हे आहे का? हे किती आहे? 1700. हे आपल्याला काढायचे. त्याला तुम्ही अजून केलाय, काय मानले त्याला? एक्स अधिक जीएसटी रक्कम. त्याचं सूत्र आहे तुमच्याकडे जीएसटी रकमेचे. हे बघा जीएसटी रकमेचं सूत्र, हे बघा जीएसटी काय सूत्र येतं जीएसटी रकमेचं? जीएसटीचे टक्के भागिले 100 गुणिले करपात्र रक्कम. मला काय वाटतं जीएसटीचे टक्के त्यांनी किती दिले तरी 18%. म्हणजे 18 भागिले 100 गुणिले करपात्र रक्कम आपण किती मानलीये? म्हणजे 18 भागिले 100 गुणिले, बघा इकडे 18 भागिले 100 गुणिले एक्स. बरोबर. इकडे 1770 आहे. 1770 बरोबर एक्स अधिक एक्स अधिक 18 गुणिले एक्स किती येतं? 18 एक्स भागिले 100. हे बघा 18 एक्स भागिले 100. तुमच्यापैकी कोणाला हे माहिती असेल नसेल 1770 हे कसं होतात? 100 गुणिले एक्स 100 एक्स अधिक किती रे? 18 एक्स. हे भागिले किती रे? 100. याच मला सांगा 1770 बरोबर 100 एक्स आणि 18 एक्स किती येणार? 118 एक्स भागिले 100. आता हा 100 भागाकार आहे ना, इकडे काय होतं? मग 1770 गुणिले 100 बरोबर 118 एक्स. 177 एक 177 किती झिरो आहेत सांगा? 3. 1 2 3 1 2 3. तिकडे किती? 118 एक्स. आता काय करायचं? या 118 ने ह्याला, मग 177 0 0 0 भागिले 118 बरोबर किती रे? एक्स. 118 एके 118. मला 177 मधून 118 गेले, उरले 59. किती उरले? महाशून्य लावायचा. 590. मग 118 5 590. तर मला सगळे टेबल येतात. बरोबर की नाही? बघा इथे किती, आता हे झिरो इथे घेतलेलं आपण, मग किती झिरो उरले पुढे? मग ते चिपकवायचे. मग एक्स ची किंमत किती आली हे मला सांगा. एक्स म्हणजेच काय भेटलं रे तुम्हाला? करपात्र रक्कम. बरोबर आहे. म्हणून तो देतो. म्हणून काय मिळालं तुम्हाला? करपात्र रक्कम. करपात्र काय रे? रक्कम किती रुपये आली? 1500.
एवढंच काढायचंय की अजून पण विचारले? काय विचारले अजून? सीजीएसटी ची रक्कम आणि एसजीएसटी ची रक्कम. ती तर डायरेक्ट भेटूच शकत नाही. त्यासाठी मला कशाची रक्कम काढली पाहिजे? जीएसटी ची. मग इथे काढतो काय रे? जीएसटी ची रक्कम. आता सूत्र बघितलं तुम्ही, काय सूत्र येतं? पर्सेंटेज जीएसटी भागिले 100 गुणिले कर पात्र काय रे? बघा जीएसटीचा टक्का किती दिलाय? 18 भागिले 100. कर पात्र रक्कम इथं काढले, किती आली आहे? 1500. मग हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले. मग इथे 18 गुणिले 15. 15 28 भागिले 12. 15 एके 15 आणि 12 27. किती उत्तर आलं? 270. हा सीजीएसटी आहे, एसजीएसटी आहे का जीएसटी आहे? आता आपण काढणार काय? काढणार सीजीएसटी आणि एसजीएसटी. म्हणून काय? म्हणून बोला सीजीएसटी ची रक्कम बरोबर एसजीएसटी ची रक्कम बरोबर अर्धी असते कोणाच्या? जीएसटी ची रक्कम. बोला जीएसटी ची रक्कम किती आली? 270. बरोबर आहे. बोला 2 आणि 2 एके 2. 70 च्या अर्धे 35. याचा अर्थ तुमचं उत्तर आलं सीजीएसटी ची काय रक्कम किती आली? 135. आणि एसजीएसटी ची पण काय रे रक्कम किती आली? 100. बरोबर आहे. काय आता लिहिताना थोडस विचार करून करून लिहा, तर तुम्हाला गोष्टी समजत जातील. कुठून सुरू केलं आपण? इथून का? अजून आहे अजून? अगं बापरे, एवढं शिकवलं. ठीक आहे. विठ्ठल